तू एवढी वर्ष रखडलीस. तुला नातं टिकवायचंच नव्हतं तर तू थांबलीस का? व्हायचंच ना मोकळी लगेच. एवढं सोपं असतं का नातं तोडणं? आणि असलं तरी ती तशी नाही आहे. तिला जाणीव आहे नात्यांची. सहनशक्तीचा अंत होईपर्यंत तिने केला प्रयत्न. ह्या प्रयत्नातच वर्ष रखडली गेली आणि त्यासोबत तीही. तिचं रखडणं नाही दिसलं कोणाला. समजूतदार असण्याचं ओझं वाटत असेल तिला. निर्णय घेणं एवढंही सोपं नव्हतं तिच्यासाठी. का? आजूबाजूचं वातावरण, तुम्ही ज्या माणसांमध्ये राहता, जी तुमचीच असतात, तीच माणसं तुम्हाला त्रासातून जाताना बघत असतात. तरीही पाठी उभं राहून तोच धडा रिगवायला शिकवतात. सतत मानसिक खेळ खेळतात. असल्या वातावरणात मनाने हळवी माणसं निर्णय घेऊ शकत नाही. खरंच आपलीच माणसं आहेत ना? हा प्रश्न पडत असेल तिला. नाती सांभाळता सांभाळता रखडली गेली वर्ष आणि त्यासोबत तीही.